नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्या आपल्या आईकडे गेलेली असते। त्यावेळी तिची आई तिच्या वडिलांसमोर आणि बहिणीसमोर म्हणते, आता वेळ आले, सर्वांना सत्य सांग। हे ऐकताच वडीलही आश्चर्यचकित होतात आणि विचारतात, नेमकं काय सांगायचं आहे। तेव्हा काव्या पुढे येते आणि म्हणते, मी सांगते। दुसरीकडे मानिनी नंदिनीला विचारते की काव्या कुठे आहे, ती दिसत नाही। तेव्हा नंदिनी सांगते की काव्या आईला भेटायला घरी गेली आहे। हे ऐकून मानिनी आश्चर्य वाटते की एवढ्या रात्री का गेली। यानंतर नंदिनी काव्याला भेटायला जाते आणि विचारते, तू अशी अचानक का आलीस, किमान पार्थला तरी सांगायला हवं होतं। त्यावर काव्या चिडून उत्तर देते, हे बघ ताई, माझा आणि पार्थचा काहीही संबंध नाही, मी त्याला माझा नवरा मानत नाही। हे ऐकून नंदिनी धक्का बसतो। त्याचवेळी पार्थ तिथे येतो। काव्या त्याच्यावर रागाने ओरडते, तुम्हाला माझी मानसिक अवस्था कळत नाही का, आणि हो, आता पुन्हा असे प्रश्न विचारू नका, असं म्हणत ती रागाने तिथून निघून जाते। काव्यानंतर नंदिनीला सांगते, ताई, आता जर कोणी विचारलं की काव्या कुठे आहे तर सांग की ती आपलं घर सोडून गेली आहे। हे ऐकून नंदिनी पूर्णपणे हादरून जाते। आता येणाऱ्या भागात काव्या खरंच घर सोडणार का, ती पार्थचा पूर्णपणे त्याग करणार का, हे जाणून घेणं खूपच रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।